सच की आवाज न्यूज चैनल, दिखेगा वही जो दिखेगा सही। मुंबई में जोगेश्वरी पूर्व विधानसभा के शिवसेना के आमदार अनंत बाला नर ने सभी नागरिकों को स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं दी। इसके साथ ही मुंबई अंधेरी डिवीजन के एसीपी संपत राव पाटिल ने सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की बधाइयां देते हुए सभी नागरिकों को एक साथ मिलजुल कर गणेश उत्सव, दही हांडी, ईद ए मिलाद मनाने की अपील करते हुए अम्लीय पदार्थ को रोकने हेतु नागरिकों के योगदान की अपील की। इसके साथ ही साथ वनराई पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक गिरीश बने, कुरार पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजीव तावड़े, मेघवाड़ी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुधाकर उम्बे, आरए पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रविंद्र पाटिल ने सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं देते हुए नशा से मुक्ति पाने के लिए सभी नागरिकों से सहकार्य करने की अपील की। मैं मुंबई ब्यूरो चीफ सिराज मंसूरी आप सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। मैं और मेरी टीम सच की आवाज़ न्यूज़ चैनल और दैनिक भीम वार्ता प्रिंट मीडिया की तरफ से आप सभी देशवासियों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। हमारी टीम आपसे ये गुजारिश करती है कि आने वाले दिनों में बहुत सारे त्यौहार अगले कुछ दिनों में आने वाले हैं, जैसे कि अभी स्वतंत्रता दिवस आ रहा है, उसके बाद से दही हंडी है, श्री कृष्ण जन्माष्टमी है, ईद ए मिलादुल नबी है। हम और हमारी टीम आपसे यही गुजारिश करती है कि सारे लोग भाईचारे के साथ में त्यौहार हंसी खुशी मनाएं, किसी भी बात विवाद में न पड़ें। हमारी और हमारे टीम के तरफ से आपसे यही अपील है। एक बार आप सभी देशवासियों को फिर से स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। जय हिंद, जय भारत। नमस्कार। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि निश्चित आपला देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र होण्यासाठी बहुसंख्य आपल्या देशवासियांनी, भारतीय नेत्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं आणि आपलं स्वातंत्र्य मिळवून दिलं। खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्य टिकवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आज देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये अंमली पदार्थ सेवन असेल किंवा इतर काही समाजविध्वंसक घटना घडत आहेत, महिलांवर अत्याचार आहेत, या सगळ्या गोष्टीची जबाबदारी एक नागरिक म्हणून आपल्यावर देखील आहे की आपण पार पाडणं गरजेचं आहे। आज अंमली पदार्थ सेवन असेल, महिलांवर अत्याचार असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास असेल, या सगळ्या गोष्टी जर बघत असताना समाजामध्ये एक समाजाचा घटक म्हणून आपण शासनाच्या निदर्शनास आणून देणं, पोलिसांच्या निदर्शनास आणून देणं किंवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आमची जबाबदारी आम्हाला सांगून ते आमच्या माध्यमातून त्याच्यावर निर्बंध लावणं हे गरजेचं आहे। आपण सगळ्यांनी एक भारतीय म्हणून, एक नागरिक म्हणून, मानवताच्या दृष्टिकोनातून जागरूकतेने आपण काम करूया आणि खऱ्या अर्थाने आपला देश सक्षम कसा होईल याची पाहूया। पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी संपतराव पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त मेवाडी विभाग, मुंबई। सर्व नागरिकांना आवाहन करतो की येणारा 15 ऑगस्ट आहे, दहीहंडी आहे, गणेश उत्सव, ईद ए मिलाद या सणानिमित्त सर्व नागरिकांनी अत्यंत गोडी गुलाबीने उत्सव साजरा करावा। कोणत्या प्रकारचं गालबोट लागण्याची काळजी घ्यावी। त्याचबरोबर तरुण वर्ग आहे, युवा पिढी आहे, या लोकांनी नशेपासून स्वतःला दूर ठेवावं। फार तर सर्वांनी नो टू ड्रग्स अशी शपथ घ्यावी, एवढी मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गिरीश बने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वनराई पोलीस ठाणे। सर्व नागरिकांना आवाहन करतो की आता दहीहंडी, गणेशोत्सव, ईद ए मिलाद हे आता सण येणार आहेत, तर त्या दृष्टीने सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे। तसेच सर्व विद्यार्थ्यांना, नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही अंमली पदार्थांच्या बळी पडू नये आणि अशा बाबतीत जर काही सूचना असतील तर त्या पोलिसांना द्याव्या, जेणेकरून पोलिसांना कायदेशीर कारवाई करता येईल। मी सर्व नागरिकांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद। वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुरार पोलीस ठाणे। कुरार पोलीस ठाण्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी भारत सरकारच्या हर घर तिरंगा योजना या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या घरावर तिरंगा फडकून हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करावा। जय हिंद। नमस्कार, मी सुधाकर रामचंद्र उंबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मेघवाडी पोलीस स्टेशन। सगळ्यांना आवाहन करतो की आता दहीहंडी, गणपती,
ईद ए मिलाद यासारखे 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस यासारखे आता दिवस सणासुदीचे येत आहेत आणि सदर वेळी आपण सर्व नागरिकांनी म्हणजे या सणांना गालबोट लागू नये अशा प्रकारचं वर्तन ठेवावे. लहान मुलांना माझं आव्हान आहे की त्यांनी कुठल्याही व्यसनाच्या अधीन जाऊ नये आणि जास्तीत जास्त पोलिसांना सहकार्य करून हे सर्व सण आणि उत्सव उत्साहात आणि आनंदात पार पाडावेत अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, आरे पोलीस ठाणे. तमाम आरे पोलीस ठाणे हद्दीतील जनता तसेच भारतीय जनतेस 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच येणारा काळ हा दहीहंडी, कृष्ण जयंती, ईद ए मिलाद आणि गणपती या धार्मिक उत्सवांचा काळ आहे. तरी सर्व जनतेने सर्व सण आनंदाने साजरे करावेत आणि कुठल्याही प्रकारे सण उत्सव दरम्यान गालबोट लागता कामा नये असे वर्तणूक करावे. तसेच तरुण पिढी जी आहे आपल्या, त्यांना मी एक आवाहन करू इच्छितो की त्यांनी कुठल्याही नार्कोटिक्स आणि इतर व्यसनांच्या बळी पडू नये. तसेच तमाम जे भारतीय जनता आहे किंवा आपल्या आरे पोलीस स्टेशनतील जनता आहे यांना मी सूचना कम माहिती देतो की कुठल्याही सायबर फ्रॉडला त्यांनी बळी पडू नये. काही असेल तर घटना घडली तर 1930ला त्वरित संपर्क साधावा. तसेच नार्कोटिक्सच्या संदर्भात काही त्यांना माहिती मिळून आली तर त्वरित पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. आपण पोलिसांतर्फे त्याच्यावर त्वरित कठोर कारवाई करण्यात येईल. थँक्यू.